कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, तुम्ही या घरात असताना माझ्यावर अन्याय झालाय। म्हणजे बघा ना, आदित्य प्रीतम सुद्धा घरात नाहीयेत आता आणि यांच्यावर कामाची जबाबदारी खूप होते, त्यांना कामाचा लोड होतोय म्हणून तुम्ही त्या दिशाला आदित्यच्या कामांची सगळी जबाबदारी देऊन टाकलीत। दामिनी, अहिल्या काम करते बघतेस ना, तुला जे काय सांगायचं ना ते स्पष्ट आणि थोडक्यात सांग। सांगतेच, ती दिशा या घरची अजून सून देखील झाली नाहीये, तरी तिला ऑफिसची सगळी जबाबदारी दिलीये। पण मी इतके वर्ष झाली या घरची सून आहे, तरी माझ्यावर कुठलीच जबाबदारी नाही, असं का? उलट जबाबदारी नाहीये हे चांगलंच नाही का? नाही नाही दादासाहेब, हे अजिबात चांगलं नाहीये। अगं मी पण ऑफिसचं काम करू शकते, मी ही जबाबदारी घेऊ शकते। म्हणजे आता असं होणार, हा बघा, आदित्यचं काम दिशा करते ठीक आहे, पण किमान प्रीतमच्या कामांची जबाबदारी तरी माझ्यावर द्या। मी या घरात बोर झालीये, मला काहीच काम नाहीये। दादासाहेब, यात हसण्यासारखं काहीच नाहीये। सॉरी घे वाच। असं वाचते। वाचते मी, एग्रीमेंट ऑफ डिमांड नोटीस, एग्रीमेंट ऑफ मी वाचता येते मला, वाचते मी, एग्रीमेंट ऑफ। काय झालं दामिनी, वाचता येत नाहीये का? नाही वहिनी, मला ना वाचता येतंय, पण ना हे काय लिहिलंय हे समजत नाहीये। हा दामिनी, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ताच कशाला विचारा? वहिनी ऐका ना, मला ना कुठल्याही गावाला जायचं नाहीये। मला बोर होतंय, मला या घरात काहीच काम नाहीये। घरी बसून काही काम नाही म्हणून ऑफिसचं काम करते, इतकं सोपं वाटतं तुला हे सगळं? दामिनी, तुझं ते ऑनलाईन शॉपिंग, किटी पार्टीज वगैरे हे चालू दे ना, चांगलं आहे ते, आणि ऑफिसचं काम बघायला दिशा आहे। सगळे पेपर्स असेच असतात का? म्हणजे मला वाचताच येणार नाही? जाऊ देत, या अशा किचकट कामांपेक्षा माझी शॉपिंगच परवडली, है ना? जाते मी ऑनलाईन शॉपिंग करायला। पारू, ब्रेकफास्ट काय आहे? खूप भूक लागली। अजून तरी काय बी केलं नाही, पण मी बनवते पटदिशी। काय मग, रात्री झोप नीट लागली ना? नाही म्हणजे उशीरपर्यंत दिवा चालू होता ना, म्हणून म्हटलं। चला आवरायला घ्या। आपलं किचन आणि यांचं किचन खूप वेगळं आहे ना? काय आपलं किचन? होय ना, म्हणजे आपल्या आधीच्या मालकांच्या घरी जसं स्वयंपाकघर होतं ना, त्याच्यापेक्षा वेगळंच आहे स्वयंपाकघर। मला आवडेल इथं काम करायला। बरं, हे बघ, प्रताप दादांना काळी कॉफी लागते आणि आबासाहेबांना मात्र चहाच, व्यवस्थित साखर घातलेला, हा। आणि आपल्याकडचा नाश्ता म्हणजे जेवणच असतं। कसं आहे ना, माणूस बाहेर जाताना पोट भरूनच गेला पाहिजे, कळलं? चल घे आवरायला। आपण दोघं इथे आहोत तर प्रीतम कुठे आहे? तो उठलाय ना अजून? या मॅडम, तुमच्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील ना? नक्की होती। तुम्ही आधी भाईंचं आणि आबांचं मन जिंका आणि मग माझ्यासाठी लग्नाची मागणी घाला। आय एम शुअर नक्की तयार होतील ते।
नाही झाली तर हे बघा मी आता जगू शकत नाही तुमच्याशिवाय, मी आधीच सांगतो. किती निगेटिव्ह बोलता हो प्रीतम सर. बघा टेन्शनमुळे तुमचा चेहरा किती सुकलाय. या मी तुमच्या चेहऱ्याला छान मालिश करून देते. दिवस डोक्यावर आला तरी झोप झाली नाही का रे पहिला? हा, तुला इथं काम करण्यासाठी आणलंय का झोपा काढण्यासाठी? सॉरी सॉरी सॉरी. गोठ्यात काम करणार तू आणि इंग्लिश झाडतो. चल उठ, गोठा साफ करून घे. अशी मॉर्निंग तर माझ्या आयुष्यात कधीच झाली नव्हती. व्हॉट अ वंडरफुल मॉर्निंग प्रीतम. ए, ऐकू आलं नाही काय? गोठा साफ करून घे. हा पण इथे खूप घाणवास येतोय ना. रूम फ्रेशनर वगैरे लावत नाही का तुम्ही इथे? रूम फ्रेशनर इथं गोठ्यात? हा गोठ्यात रूम फ्रेशनर पाहिजे तुला? हा. कुठला राजकुमार लागून गेला रे तू? चल उठ, गाईच्या मागचं शेण काढ. कोण काढणार? गाईच्या मागचं शेण कोण काढणार? मला नाही माहित. काय बोलला? हा, हे बघा तुम्ही चेष्टा करताय ना माझी? हा सिरियसली मी काढायचं? तुला इथं ठेवून कशासाठी घेतलंय रे? काय? उठ, चल, गाईच्या मागचं शेण काढ. बरं बरं, ऐका ना प्रताप दादा, सॉरी भैया, आपलं ते दादासाहेब मला हँड ग्लोव्स मिळतील का? हँड ग्लोव्स? हा. शेण काढायला हँड ग्लोव्स घालून शेण काय तुझ्या आज्यानं काढलं होतं का रे? नाही ते काय आहे ना, हे बघा करून दाखवतो. आता बघा ही गाय उभी आहे, हा, पण जर हिने जर शेण केलं तर ते खाली पडेल ना, मग ते खराब होणार. पण जर माझ्याकडे ग्लोव्ज असतील तर मी असं उभं राहीन ते कॅच पकडायला. हा, तर गायने शेण केलं माझ्या हातात, खाली पडून खराबच नाही होणार. हा, मग मी काय करणार माहितीये का? हा. तुला उचलून अशा ठिकाणी फेकणार जिथं तुझा कोणीच कॅच घेऊ शकणार नाही. करू काय? नाही सॉरी सॉरी सॉरी. काढ शेण लवकर. हा करतो, लगेच करतो. हे काय लगेच करतो. दादासाहेबांपेक्षा ते आबासाहेब बरे आहेत. आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, म्हणून काय कुठं ठेवलं हे सांगण्यासाठी मी थांबली इथं. पण उद्यापासून सगळं हे तुलाच करायचंय. हा, करीन मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.